भारत माता की जय. पुस्तक विज्ञाननिष्ठ निबंध. लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. भाग 4. यज्ञाची कुळकथा. अग्नीच्या उपयुक्ततेतून अग्निपूजा निघाली आणि अग्निपूजेतून यज्ञसंस्था. हे वर दिलेल्या यज्ञाच्या कुळकथेवरून उघड होतेच. त्यापैकी अग्नीचे जे अनन्यसामान्य उपयोगी आणि दुर्लभत्व वैदिक युगात होते ते आता मनुष्यास वैज्ञानिक प्रगतीमुळे या वैज्ञानिक युगात राहिलेले नाही हे वर दाखविलेच आहे. त्यातही हिमप्रदेशात वा शीत भूभागात अग्नीचे जे साहचर्य सुखकर वाटते ते आजच्या या हिंदुस्थानच्या उष्ण भूभागात अत्यंत असहनीय झालेले आहे. घरात अगदी अवश्य म्हणून अर्धा तास सुद्धा पेटवलेली चूल जिथे सहन होत नाही, नुसत्या उठण्या बसण्याच्या हालचालीनेही अंगातून घामाच्या धारा ज्या अत्युष्ण वायुमानात निघतात आणि उन्हाच्या तिरपीसरशी माणसे मरतात, अशा देशात आणि ऋतुमानात हौसेने अग्निहोत्राच्या होळ्या घरोघर पेटवून ठेवणे किंवा सार्वजनिक यज्ञांच्या आगीचे डोंब महिनोगणती मैदानातून भडकावीत बसणे केवळ असह्य आणि तामस धर्माचारच होत. असला धर्ममप्य सुखोदर्क लोकविकृष्टमेवच अधर्मासारखा त्याज्य होय. मग ज्या केवळ व्यावहारिक दृष्टीनेच आपण या अग्नीकडे पाहत आहोत त्या व्यावहारिक दृष्टीने तर उष्ण प्रदेशात अत्यंत कष्टप्रद असणारी ही चाल ती पूर्वी हिमप्रदेशात सुखकर होती म्हणूनच केवळ आजही निष्कारण पाळत बसणे म्हणजे लहानपणी लाकडी घोड्यावर बसून भागे म्हणून मोठेपणीही खऱ्या घोड्यावर बसण्याच्या प्रसंगी लाकडी घोड्यावर बसून पाहण्यासारखे खुळचटपणाचे आहे. यज्ञसंस्थेने भूतकालात आपल्या भारतीय आर्यांवर एवढी छाप जी पाडली त्याचे आणखी एक त्या काळी प्रत्यक्ष फलदायी वाटलेले आणि काही प्रमाणात खरोखरीच तसे असलेले कारण हे असे होते की त्या यज्ञसंस्थेने आपल्या वैदिक काळच्या आर्य राष्ट्राच्या संघटनेस, संस्कृतीस आणि दिग्विजयास फारच मोठे सहाय्य दिले होते. मत वरुण सूर्य प्रभृती सृष्टीशक्तीप्रमाणे अग्नी ही एक भावनाशील, सजीव, परमशक्तिमान देवता आहे अशी त्यांची प्रामाणिक निष्ठा असे. त्या काळच्या मानवी ज्ञानानुसार निष्ठा तोच सिद्धांत असे वाटणे साहजिकच होते. त्या निष्ठेने बद्ध असलेल्या, उत्स्फूर्त झालेल्या त्या आर्यांचे पुरोहित, योद्धे, कारस्थानी राजे, प्रजा, सारे राष्ट्र त्या यज्ञसंस्थेभोवती जमत त्या यज्ञाग्नीचे तेज आमच्यात संचरो म्हणून प्रार्थित आणि त्यास अनार्यादिक अयाज्ञिक राष्ट्रांवर विजयामागून विजय मिळत. अग्नी पुढे पुढे जसजसा जाई तसतसे त्याच्या मागोमाग आर्यांचे वीर्य, पराक्रम, राज्य, संस्कृती पुढे पुढे सरत नवनवे देश पादाक्रांत करत. विदेहात अग्नी पुढे गेला, आर्यांचे प्रभुत्वही पुढे गेले अशी जी उत्स्फूर्त यशोवाक्ये आपल्या प्राचीन मंत्रातून संकीर्तिलेली आहेत ती एकदा घडलेली घटना नसून शंभरदा तशाच घटना घडल्या. मोठमोठ्या यज्ञांची प्रस्थे पडलेली असताना शास्त्रांच्या चर्चा चालत, तत्वज्ञानांच्या परिषदा भरत, दूरवर पसरलेली आर्य राष्ट्रे तिथे प्रतिनिधीली जाऊन राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेने पुन्हा पुन्हा संघटित होत. आर्य संस्कृतीत एकसूत्रता आणि एक जीव, एकरूपता आणि एक प्राण पुन्हा पुन्हा संचारला जाई. आर्यांच्या ज्ञानाचे, पराक्रमाचे, वाणिज्याचे, राज्याचे, आर्य राष्ट्राचे आणि राष्ट्रसंघाचे ही यज्ञसंस्था प्रत्यक्ष हृदयच झालेली असे. पराजित राष्ट्रे अयज्ञीय आणि विजेते आर्य राष्ट्र हे यज्ञीय. या विरोधाने ज्या त्या आर्यांची भावना सहजच अशी झाली असा कार्यकारण भाव ह्या साहचर्याने सहजच सुचला की यज्ञ तिथे जय, जिकडे अग्नी तिकडे विजय. अर्थात आर्यांना जो विजय बहुधा हटकून मिळे तो अग्निदेवतेची कृपा होय, यज्ञाचा प्रताप होय अशी भावना बळावली. यज्ञ तिकडे जय, अग्नी तिकडे विजय हे साहचर्य त्या वैदिक काळी भारतीय आर्यांपुरते तरी एकंदरीत खरेच होते. पण त्या काळच्या धार्मिक भावनामय युगात अनुभवाच्या अभावी त्यांच्या हे ध्यानात आले नाही
किंवा येऊ शकणेच कठीण होते की यज्ञ तिकडे जय हे केवळ साहचर्य होते, कार्यकारण भाव नव्हे. इथून पुढचा भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये ऐकूया. भारत माता की जय.